हाय हॅलो शुभ सकाळ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी मस्त रेडी झाले, आज केस वगैरे धुतले। तर चला आता आहे ना, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की अरुणाताईंकडे गौरी बसल्या आहे, तर तिकडे जायचं आहे आपल्याला। तर मी सकाळी आवरले, तर मी बाहेरच थांबणार आहे जरी मी आज केस धुतले तरी पण। तर चला आता निघते मी। तर अरुणाताईंच्या घरी आल्यानंतर मी मस्त पीठ वगैरे मळलं होतं आणि इकडे पोळ्यांना बसलेले होते। साक्षीची मम्मी आणि ते सगळे पण आलेले होते, तर भरपूर बायका आलेल्या होत्या मदतीसाठी। तर देवीचा कार्यक्रम असला की कोणाला सांगावा लागत नाही की या म्हणून मदत, तर सगळ्या बायका स्वतःहूनच येतात आणि देवीचं सगळं कार्य करतात। तर इकडे साक्षीच्या काकू वगैरे पण आलेल्या होत्या आणि सकाळी ताईंनी ना सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला होता। आणि इकडे आई आणि मिस्टर मस्त देवींसाठी मिठाई घ्यायला गेलेले होते। तर दरवर्षी मिस्टरच देवींसाठी मिठाई खरेदी करतात, तर मला काही जायचं नव्हतं, त्यामुळे मग आई आणि मिस्टर दोघेही गेलेले होते। त्यांच्यासोबत प्रियांकाचे मिस्टर पण गेलेले होते। तर सगळ्या प्रकारच्या मिठाई मिस्टरांनी इथे घेतलेल्या होत्या। तर मिस्टरांचं दरवर्षीच ठरलेलं असतं की मिठाया तेच घेणार असतात, कारण की प्रत्येकजण देवीसाठी काही ना काही प्रसाद म्हणून देत असतं। तर आम्ही ना दरवर्षी मिठायाच घेत असतो। तर छान अशा सगळ्या प्रकारच्या मिठाई इकडे मिस्टरांनी घेतलेल्या होत्या। आणि आता आहे ना प्रियांकाचे मिस्टर पण त्यांच्यासोबतच होते आणि इकडे प्रियांकाचं साक्षी सगळेजण मस्त इकडे तयारी करत होते देवींची। तर खूप छान असं ह्या वर्षीचं डेकोरेशन केलेलं होतं। सौरभ, साक्षी, प्रियांका सगळ्यांनीच मिळून छान असं डेकोरेशन केलेलं होतं। आणि इकडे आता सगळं फराळाचं असं लावून घेत आहे, तर खूप छान वाटतं। इकडे संध्याताई आणि सगळेजण मिळून मस्त ताटं करत होते नैवेद्याचे। तर सगळे भाज्या वगैरे भरलेल्या होत्या प्रसाद नैवेद्याच्या, गणपतीच्या, देवींचे, बाळांचे, असे सगळ्यांचे ताटं भरलेली होती इकडे मस्त। सगळ्यांनी इकडे मस्त आरती सुरू झाली, तर सगळ्यांनी आरती घेतलेली होती। तर मी बाहेरच्या गच्चीवर बसलेली होती आणि इकडे ना आता सगळे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आरती घेत होते। तर मला काही एवढ्यांचा व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे। तर माझा व्हिडिओ आहे ना वेदांत काढत होते, तर त्यांच्याकडे माझा मोबाईल होता, त्यांनी जेवढे व्हिडिओ घेतले तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केले।
संध्या का पोट भरायचं बरं का. आरती वगैरे झाली आणि त्यानंतर घरे ना 10 ते 15 मिनटासाठी शांत वातावरण ठेवावं लागतं घरामध्ये. तर सगळेजण गच्चीवर येऊन बसले होते. त्यानंतर मग 15-20 मिनटांनी सुहासिनींना बसून दिलं जेवणासाठी. तर साक्षीची बहीण आणि संध्याताई अशा दोघीजणी बसलेले होते. इकडे माझ्या मामी सगळे पण आलेले होत्या. दोन्ही मामी वहिनी त्या. मम्मी काही आलेली नव्हती. तर मुली शाळेत गेलेल्या होत्या ना सोपन भाऊच्या, त्यामुळे मग त्या घरी आल्या असत्या, त्यामुळे मम्मी काही आली नाही. तर आता इकडे सगळेजण आले होते आणि जेवण करायला बसलेले होते. माणसांची जेवणं झाली. त्यानंतर बायका पण बसल्या. प्रियंकाचे पण सासरचे भरपूर लोक आलेले होते. इकडे छान अशी मस्त अरुणाताईंनी खीर केलेली होती आणि उसळ पण मस्त झालेली होती, छान तरीदार अशी. त्यानंतर सगळेजण इकडे वाढत होते. अंकिता वहिनी, जयाताई आणि त्यानंतर मीही वाढायला घेतलं होतं आता. आणि पण माझं शूट घ्यायला कोणी नव्हतं, त्यामुळे मी शूट नाही घेतलं आहे. आणि आता इकडे ना अंकिता वहिनी, ऋषाली वहिनी सगळे पण जेवायला बसलेले होते. कारण की त्या पण सकाळच्या आलेल्या होत्या ना, तर त्यांना पण घरी जायचं होतं. आई, चंदा मावशी, भारती मावशी सगळेजण मस्त जेवण करायला बसलेले होते आता इकडे. त्यानंतर परत माणसांची एक पंगत बसली. तर सौरभ, सोपान भाऊ, करम भाऊ, राहुल, साक्षीचे भाऊ, साक्षीचे मामा, मिस्टर आणि गोरख भाऊ हे सगळे पण जेवायला बसलेले होते, प्रियंकाचे मिस्टर. तर सगळ्यांचे जेवण आता इकडे झालेले होते आणि भरपूर सारी गर्दी इकडे झालेली होती. आणि माझी काकू पण आलेली होती. तर इकडे ना भरपूर सगळे लोक आलेले होते आज कार्यक्रमासाठी. तर सगळ्यांची जेवणं झाली. त्यानंतर आम्हीही जेवण करायला बसलो. तर आम्हाला जेवण करायला 3:30 ते 4 झालेले होते. तर सगळ्यात शेवट आम्ही बसलो आणि त्यानंतर मग सगळं काम वगैरे आवरलं. परत आमची जेवण वगैरे झाली. आम्ही गप्पा वगैरे म्हणजे मारल्या, जरा वेळ बसलो. आणि त्यानंतर आहे ना आत्ता मी मगाशी घरी आले, अंशूला झोपून दिलं आणि आता मस्तपैकी तयार झाले. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर चला आज मस्त आम्ही संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत मस्त एन्जॉय करणार आहे. तर नक्की सांगा मी कशी दिसते ते. तर निघतोय आता. अंशू झोपलेली घरामध्ये तिकडच्या. तर चला. तर आज प्रियंका आणि साक्षीचा लुक पण तुम्हाला छान दिसतोय ना. तर दोघींनी पण सकाळी पण सेम साड्या घातलेल्या होत्या आणि आज पण मस्त सेम साड्या घातलेल्या होत्या. तर आता आमचे जेवण वगैरे पहिले आम्ही करून घेतले आणि त्यानंतर 10 वाजता डान्सला सुरुवात केली. तर इकडे प्रियंका आणि साक्षीचा मस्त डान्स चाललेला होता. तर प्रियंकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल, कारण की मी काही एवढं घेतलेलं नाही आहे आणि गाण्याचे सॉन्ग पण टाकलेले नाही आहे, कारण की व्हिडिओला कॉपीराईट येतो त्यामुळे. तर तुम्हाला प्रियंका नक्की तो व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही प्रियंकाच्या चॅनलवर नक्की बघा. तर आता इकडे छान अशी गाण्यांना सुरुवात झालेली होती. तर आमचं कसं असतं, आम्हाला प्रॅक्टिसला वेळ भेटतच नाही, त्यामुळे मग आमची प्रॅक्टिस काही होत नाही. तर आम्ही दरवेळेस TV वर गाणे लावून देतो आणि तसं बघून करण्याचा प्रयत्न करतो. तर पण खूप छान, खूप मजा येते. सगळेजण कार्यक्रमाचा आनंद घेतात. तर छान वाटतं व सगळेजण एकत्र आले की. तर सगळे आता मस्त इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. तर सगळे म्हणजे हे होते, उत्सुक होते कार्यक्रमासाठी पुढच्या. तर आमच्या सई, अंशूपासून म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. की असं म्हणतात की हळदी कुंकवाचा कार्यक्रम फक्त बायकांसाठीच असतो, पण आमचे जेंट्स पण त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आनंद घेतात. तर तुम्हाला पुढे कळेलच. तर सगळेजण आम्ही आनंद घेतो. तर तुम्ही पुढे बघा की सगळ्यांनी खूप छान असा आनंद घेतला आहे कार्यक्रमाचा. तर सगळेजण एकत्र आले की ती मजाच काही वेगळी असते. तरी मी सगळ्यांना 2 ते 3 दिवस खूप मिस केलं आहे, कारण की मला काही इकडे येता येत नव्हतं. तर मला तर खूप अशी हुरहुर लागलेली होती की मी कधी एकदा जाईल, कारण की देवी म्हटलं की असं वाटतं की लवकर जावा असं, आणि सवय झाली ती आता आम्हाला ना, त्यामुळे.
तर मला तर असं झालं होतं की मी कधी जाईल असं. पण काल जाऊन म्हणजे काल गेले मी, पण ताईंच्या पुढच्या रूममध्ये आणि गच्चीवरच थांबले. मागच्या देवींच्या रूममध्ये काही जास्त गेले नाही. आणि जे कोणी माझं शूट घेतलं आहे ना, तर ते मिस्टरांनी घेतलेले, म्हणजे जे काही मी देवीचं शूट घेतलं आहे ना ते माझ्या मिस्टरांनी, वेदांती असं घेतलं आहे. मी काही शूट घ्यायला पण मागे गेलेले नव्हते. तर आज जाणार आहे मी देवींच्या ओट्या भरायला. तर माझ्या ओट्या भरायच्या राहिल्या आहे, तर आज आहे ना मी ओट्या भरून घेणार आहे. आणि इकडे सगळ्यांचा मस्त फुगडीचा प्रोग्राम चाललेला होता. तर सगळेजण छान अशा मस्त फुगड्या खेळत होते. तर सगळ्यांनी असं आनंद घेतला आहे. आमच्या आईच मला नाव सांगू शकते. आम्ही एका दोन असे केले. मोबाईल मध्ये पैसा द्यायला म्हटलं असं नंबर मोबाईल मध्ये नाव घेते मंगळागौरी आहे आज. काय काय मस्त नाव घेते मला काही मोबाईल अहो भरत रावांसारखे म्हणा. संध्या माझे नाव, लोणारवाडी माझे गाव, गावात बाजली माडी, माडीवर निस्ती साडी, पदर घेतला साधा, श्याम माझे नाही श्याम माझे कृष्ण, मी त्यांची साक्षीने कंप्लीट केलंय. क्या काम मोठ्या प्रहार गौरीच्या गळ्यात, पोपटरावांची नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. आवरा पटापटा, सासन नाव घ्या, सुना कशा काय घेतील. मस्त उखाना उखाना जोरात तो पण लगेच मोबाईल हातात. हा छोटे छोट अखंड सौभाग्य दे मला. छान छान. बर्फाच्या राशी नागाचा वेळच राहिलाय फक्त आता. कुशल राजेंद्र नावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. मस्त मस्त. काय नाव काय म्हणे नाव? सौरभ.
आवर हा आवर वाच पटकन वाच पटकन शाळेत गेली होती ना मंगळगौरीच्या दिवशी खेळते खेळणी नवे सौरभ रावांच्या साथीने सुखी आयुष्य आम्हाला हवे. हा छान छान. मस्त मस्त. सगळ्यांचे छान असे उखाणे झाले, पण मी पण उखाणा घेतला, पण माझा काही व्हिडिओ आलेला नाही आहे उखाण्याचा माझ्या फोनमध्ये, तर प्रियंकाच्या फोनमध्ये आलेला असेल. आणि आत्ता इकडे ना सगळ्यांनी परत डान्सला सुरुवात केलेली होती. मी तुम्हाला सांगितलं आहे की आमची कोणाचीही प्रॅक्टिस नाही आहे, आम्ही जसं टी व्हीमध्ये असेल तसं करू. तर प्लीज कोणीही वाईट कमेंट करू नये, कारण की आम्हाला एवढा वेळ पण नसतो की प्रॅक्टिस करू शकेल, पण आम्ही एका आमच्या आनंदासाठी आणि एक म्हणजे सगळे एकत्र आल्यावर खूप छान मज्जा येते म्हणून आम्ही हे सगळं करत असतो. आणि देवीचा जागर करायचा असतो रात्री 12पर्यंत, त्यामुळे मग सगळ्यांचाच प्रयत्न असता काहीतरी करायचं. तर इकडे साक्षी, प्रियंका आणि कल्याणीताईंचा छान असा डान्स चाललेला होता. तर मला काही एवढ्या ॲक्शन जमत नव्हत्या, पण मी त्यांचं बघून बघून करत होते. तर असं म्हणजे आपण कधी रोज काही थोडीच नाचतो का, तर असं कधी नवत केलं की काहीतरी म्हणजे असं वेगळं वाटतं. रोजची प्रॅक्टिस आणि एखाद्या वेळेस करणं थोडंसं वेगळंच असतं. आणि कल्याणीताई पण सकाळी आलेल्या नव्हत्या, तर त्या संध्याकाळी आलेल्या होत्या. त्यांना आहे ना ड्युटी होती, तर ड्युटीला जाऊन मग त्या आलेल्या होत्या. तर त्या आल्यानंतर छान असा कार्यक्रम परत एकदा रंगला होता. तर प्रियंकाने सगळ्यांना बळजबरी उठवलेलं होतं, तर कोणीही नाचायला उठत नव्हतं, पण एक आनंद असतो काहीतरी वेगळा म्हणून प्रियंकाने सगळ्यांना उठवलं. तर सगळे छान डान्स करत होते. मामी आणि ह्या ताईंच्या फ्रेंड आहे दोघीजणी, त्याही आलेल्या होत्या सकाळपासून. संध्याताई त्याही छान अशा मस्त डान्स करत होत्या. आणि अरुणाताईंनाही एवढी काही डान्सची सवय नाही आहे, पण त्याही छान करत होत्या. मामीही छान करत होत्या, संध्याताई, अशा सगळ्यांनी मिळून खूप छान डान्स केला. तर त्यांना काही ॲक्शन जमत होत्या, काही जमत नव्हत्या. तर प्रयत्न तर छान होते, मस्त होते आणि खूप छान वाटतं असं काहीतरी कार्यक्रमात नवीन करताना बघून. तर अरुणाताई मामींना म्हणत होत्या की तुम्ही छान नाचता, तुम्ही करा असं.
मामींनी ना सगळ्या नंदांना त्यांच्या उठवलेलं होतं फुगडी खेळण्यासाठी. तर मामींनी त्यांच्या सगळ्या नंदांसोबत हळूहळू केव्हाना पण फुगडी खेळली, कारण की आईंच्या पायांमुळं आईंना काही फुगडी खेळता येत नाही, त्यांचे गुडघे दुखत असतात. लता मावशींचं पण तसंच असतं आणि चंदा मावशींचं पण. तर तरी पण मामींनी थोडी थोडी केव्हाना पण फुगडी खेळली सगळ्या नंदांसोबत. आणि इकडे आम्ही आता थोडासा डान्सचा म्हणजे करून बघतोय, तर छान जमत होतं थोडं थोडं आणि मस्त पण आलेलं होतं. तर काहीतरी वेगळं. तर भरपूर वेळ आम्ही डान्स केला. तर 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत सगळ्यांचा घरामध्ये नुसता धिंगाणाच चालू होता आणि कसा वेळ गेले हे 2 तास ते कळलंच नाही. आणि सगळेजण इतके हसून डान्स करत होते, कारण की प्रत्येकाला काहीतरी म्हणजे असं हे. तर शेवटला आम्ही ना खूप असं एन्जॉय केला आणि दुसरे गाणे लावले होते त्यावर नाचत होतं. तर तुम्हाला पुढे अजून हसाल, कारण की मिस्टरांनी खूप छान डान्स केलेला आहे, पुढे नक्की बघा. तर आता आहे ना गौरींच्या डान्सवर तर कोणाला जास्त जमत नव्हतं, त्यामुळे आता डायरेक्ट DJ सॉन्ग लावलेलं होतं आणि केळीवालीला गाणं लावलेलं होतं, त्याच्यावर सगळे डान्स करत होते. कारण की म्हणजे जी रिॲलिटी असते ना नाही का, सगळ्यांना DJच्या वर नाचायला आवडतं. तर सगळेजण आहे ना मंगळागौरचा डान्सवर तर सगळेजण भरपूर नाचले. त्यानंतर थोडेसे DJ सॉन्ग पण लावलेले होते, त्यावर पण सगळेजण नाचत होते. मिस्टर बघा कसे रेडी झालेले होते. तर केळीवालीलाच गाणं होतं, त्यावर मिस्टरांनी मी डान्स केला. मला डान्स करता करता खूप हसू येत होतं आणि सगळेजण खूप हसत होते. तर कोणी जास्त मनावर घेऊ नका, कारण की हा एक कॉमेडी डान्स होता. सगळ्यांना हसवण्यासाठी म्हणजे सगळेजण बसलेले होते, त्यांना हसवण्यासाठी आम्ही दोघांनी हा छोटासा ट्राय केलेला होता. त्यामुळे त्या डान्सकडे कोणीही जास्त लक्ष देऊ नका. तर एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही हा डान्स केलेला होता. तर आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीचे मिस्टर किती कॉमेडी येते. तर सगळेजण बसलेले होते म्हणून मिस्टरांना सगळ्यांनी फोर्स केला, त्यामुळे मग मिस्टर पण डान्सला उठले आणि इकडे चालू होतं सगळ्यांचं कॉमेडी डान्स बघून हसायचं काम. मला तर डान्स बघता बघता हसू पण आवरत नव्हतं. आणि त्या ताईंनी मस्त टोपली आणून दिलेली होती केळाची, तर ते घेऊन मस्त ॲक्शन करून नाचलो आम्ही. काहीतरी वेगळं केलं होतं ह्यावेळेस आम्ही, असं वाटत होतं आम्हाला. तर अरुणाताईंनी परत टोपली चेंज केली. नंतर परत सगळेजण साक्षी, सौरभ सगळेजण परत आम्ही नाचायला लागलो, कारण की सौरभ काही नाचत नव्हते. सौरभला नाचायला आवडत नाही, तर सौरभला आम्ही बळजबरी नाचवत होतो. तर सौरभ सारखे पाहण्याचा प्रयत्न करत होते, कारण की सौरभ आमचे खूप लाजाळू आहे, त्यामुळे नाचतच नव्हते ते. तर त्यांच्यामुळे आम्ही सगळेच नाचायला लागलो. नंतर भाऊ पण आलेले होते आणि भाऊंना येतं नाचता, पण ताई काही एवढं नाचते नाही. तर ताई आता इकडे छान मिस्टर त्यांना नाचवत होते. तर मुले पण आमचे छान आनंद घेत होते. अंशू बघा कशी बघते, तर टाळ्या वाजवती ती.
तर इकडे ना आता तुझ्यासाठी गेले वनात ते गाणं होतं ना, तर त्यावर प्रॅक्टिस चालू होती आमची. म्हणजे साक्षी आम्हाला सांगत होती की असं करा, तर सगळेजण तसंच करत होते. साक्षी जसे ॲक्शन सांगत होती तसे आम्ही सगळेजण करत होते. तर सगळेजण खूप हसत होते आम्हाला, कारण की आमचे एकदम कॉमेडी डान्स चालू होते असंच आम्हाला वाटत होतं. आणि मिस्टर आणि मी तर एकदमच कॉमेडी नाचत होतो. असं मला व्हिडिओ एडिट करता करता मी खूप हसली आहे डान्सला. तर आता इकडे सगळ्यांचा परत फॅमिली डान्स चालू झालेला होता आणि त्यानंतर आम्ही चौघीजणी मस्त अशी छान फुगडी खेळलो. सुवर्णाताई पण आलेल्या होत्या नंतर आणि मग सगळ्यांची अशी छान फुगडी झाली. त्यांनी अंशूसोबत पण छान फुगडी खेळली सगळ्यांसोबत, कारण की त्या उशिरा आल्या ना, पूजाच्या घरी होत्या ना त्यामुळे. आणि तरी इकडे सगळेच जण कार्यक्रमाचा सगळ्यांनी छान असा आनंद घेतलेला होता. तर तुम्हालाही आजचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री.